नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। आपल्या नात्यातील मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी चंद्रकांत मधुकर लोंढे वय 26 राहणार अण्णाभाऊ साठे चौक जवळ सोनी तालुका मिरज याला 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा तसेच 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या खटल्यात सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे साठविलकर यांनी काम पाहिले। या खटल्याचा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश JA मोहंती यांनी दिलेला आहे। आरोपीने पीडित मुलीला फोनवरून मेसेज करून रात्री 2 वाजता घराबाहेर येण्यास भाग पाडून तिला कुमटा फाटा येथील शेतामध्ये बोलवले। त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला आरोपीच्या काकाने घरी आणून सोडले। त्यानंतर पीडित मुलीला तिचा भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन आला। त्यावेळी तिची आई मुलगी हरवल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आली होती। यावेळी पीडित मुलीने आरोपीने केलेली सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली। त्यानंतर आईने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपहरण कलम तसेच अत्याचाराचा प्रयत्न सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला। त्यामध्ये तपास अधिकारी म्हणून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक PC बाबर यांनी तपास केला। या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळ आरोपीचे व पीडितेचे कपडे जप्त केले तसेच त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। सुनावणीच्या सरकारी अभियोक्ता आरती देशपांडे साठविलकर यांनी काम पाहिले। या कामी सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले। पीडितेचे व तिच्या आईचे साक्ष बहुमूल्य ठरली। पीडितेने दिलेला जबाब व आईचा झालेला जबाब हे एकमेकांना पूरक होते। याची दखल घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावलेली आहे। पीडितेला भरीव मदत मिळण्यासाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। KK मराठी न्यूज नेटवर्क।